नामाने माणसाचं पाप जातं. जुन्या काळामध्ये यज्ञादी कर्माच्या द्वारा मलविक्षेपाची निवृत्ती व्हायची, पण मलविक्षेपाच्या निवृत्ती करता हल्लीच्या काळात दुसरं काही साधन नाही. हे साधन करायची गरज आहे. कोणची? सगुण साकार परमात्म्याचं नामचिंतन. हे कलियुगामध्ये अत्यंत मोठं फलदायी स्वरूपाचं आहे. विठ्ठला भारतीय महायुद्ध संपलं. भारतीय महायुद्धाची एक अत्यंत विशेष गोष्ट आहे. ते 18 दिवस चाललं. माणसं जिवंत राहिले ते सुद्धा 18च राहिले. त्या 18 मध्ये एक धृतराष्ट्राचा पोरगा होता, युद्ध नावाचा. तो जिवंत होता. तो कोणत्या गांधारीपासून झालेला नव्हता, ते एका वैश्य स्त्रीपासून झालेला होता. धृतराष्ट्राचा पुत्र. 18 जण जिवंत राहिले. युद्ध संपत येत होत आणि भीष्माचार्याला देह समर्पित करायचा होता. शरपंजरी पडलेले होते. भगवान परमात्मा कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं, एक काम कर, संपूर्ण जीवनाच्या नीती आहेत ना त्या विचारून घे. एवढा मोठा विद्वान या जगातात दुसरा कोणी नाही, उपासक या जगातात माझा दुसरा कोणी नाही. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले, अंगातून रक्त गळतंय, खाली रक्ताचं थारोळ साचलेलं. दुर्योधनाच्या अन्नाचं खाल्लेलं रक्त सगळंच्या सगळं खाली निघून गेले. तो आता विचार नीती धर्मादी समग्र. आणि मग युधिष्ठिर पुढे होतात आणि भीष्माचार्याला विचारतात. संपूर्ण विचारून घेतलं. विचारल्यानंतर आता परमात्मा सांगतात, हे युधिष्ठिरा, जगाच्या उद्धाराचा एक धर्म विचार. शेवटचा प्रश्न आहे हा तुला. तुला सांगेल तर एवढा भीष्माचार्य सांगू शकतो, दुसरं कोणी सांगणार नाही. विचार. आणि मग युधिष्ठिराने प्रश्न विचारला. त्यालाच तर विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. विष्णू सहस्त्रनाम इतकं प्रभावी आहे. तुम्हाला लक्ष्मी पाहिजे का? विष्णू सहस्त्रनामाचं चिंतन करा. रोज सकाळ दुपार संध्याकाळ म्हणा. नाही जमलं 3 टाइम 2 टाइम म्हणा. नाही जमलं 2 टाइम 1 टाइम म्हणा. 1 टाइम बरं का. विष्णू सहस्त्रनाम संस्कृत शिकावं लागतं. 1 टाइम म्हणा. तुमच्याकडे लक्ष्मी आहे ना, व्यवस्थित असं तुमचं घरदार चालेल अशी लक्ष्मी येईल. म्हणजे पैसे. लक्ष्मी म्हणजे पैसे येतील. असं सोपं साधन. म्हणून वारकरी आमचे सगळे रोज म्हणतात, म्हणून तर रोज वारकऱ्याला पैसे भेटतात संध्याकाळी. हे का नाही? साहेबांच द्यायला आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. विष्णू सहस्त्रनामाचे टाक. तुम्ही पहा ना, लक्ष्मी राहील कोणाकडं? विष्णू बरोबर राहील का एकटी राहील? कुठे एकटी राहील असं वाटतंय का तुम्हाला? आणि ती जर विष्णूला नवऱ्याला सोडून राहील तर त्याचं काय महत्व आहे? एकत्र कुटुंब आहे ते. हल्लीच्या व्याख्येप्रमाणे नवरा बायको एकत्र राहणं याला म्हणतात एकत्र कुटुंब. जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. म्हणून तर विष्णू सहस्त्रनाम सकाळी सकाळी म्हणा, दुपारी म्हणा, संध्याकाळी म्हणा, पैशाला कमी पडणार नाही. विठाला पण पैसा करता म्हणू नका, हे पक्क ध्यानात ठेवायचं. विष्णू करता म्हणा. कोणा करता? भगवान परमात्म्या करता म्हणायचं बरं का. पाप निवृत्ती करता म्हणायचं. विष्णू सहस्त्रनाम. भगवान भीष्माचार्याला प्रश्न विचारते. कोण? युधिष्ठिर प्रश्न विचारतो. युधिष्ठिर वाच किमेकं दैवतं लोके किमवाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुर्युर्मानवा शुभं को धर्म सर्वधर्माणां. अर्थ याचा असा आहे की सर्व धर्मामध्ये कोणता धर्म आहे असा की मनुष्य मुक्त होईल, जीव सुखी होईल, असा कोणता धर्म आहे? भगवान परमात्मा युधिष्ठिराला सांगतात. युधिष्ठिर भीष्माचार्याला सांगतात, विचारतात आणि भीष्माचार्य उत्तर देतात. भीष्मवाच जगत्प्रभुं देवदेव मनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. पुरुषः सततः उत्थितः. पुरुष सतत उत्थित राहतो ऊर्ध्वगतीला. सतत उत्थान ऊर्जित अवस्था राहते. तुम्ही विचार करा,
जवळपास कीर्तनकारापैकी 80% कीर्तनकाराला डायबिटीस आहे, पण रोज फिरतात की नाही? जेवण कुठलंही घेतात की नाही तुमच्या जे गावात असेल ते, तरी सुद्धा ते उत्थान का राहतात? देवाच्या नामचिंतनाची ताकद आहे. विठाला